पवार कुटुंबियांवर झाला तोच आघात संपूर्ण महाराष्ट्रावर सुद्धा झाला। तर अजित पवार यांचे सहकारी म्हणजे प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे हे देखील या ठिकाणी आता दाखल झालेत। ही संपूर्ण बारामतीमधली विद्या प्रतिष्ठानमधली ही दृश्य आणि अक्षरशः अंत्यदर्शनासाठी जनसागर या ठिकाणी उसळलेला आहे। कालही आपण पाहिलं तर संपूर्ण बारामती पुणेकर या ठिकाणी लुटलेले होते आणि त्यांनी दादांचं अंतिम दर्शन या ठिकाणी घेतलेलं आहे। तर दुसऱ्या बाजूला अजित पवारांची अंतिम यात्रा आता बारामती या ठिकाणी विद्या प्रतिष्ठानच्या आवारामध्ये अजितदादांची अंतिम यात्रा विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये आता पोहोचते। अजित पवार यांच्या बाबतीतले अनेक किस्से आज प्रत्येकाला आठवत असतील, खास करून पत्रकारांना। पण ज्या वेळेला अजित पवार यांची पीसी कव्हर करण्यासाठी पत्रकार गेलेत, त्यांचा पाईट घेण्यासाठी ज्या वेळेला गेलेले आहेत, त्या वेळेला प्रत्येक प्रश्नाची उत्तर अजित पवारांकडून देण्यात आली आहेत। पत्रकारांना ते दटावायचे सुद्धा आणि माझ्या पत्रकार मित्र असं म्हणत त्याला समजवायचे सुद्धा। अशा अनेक आठवणी आज प्रत्येकाच्या मनामध्ये आहेत। दादांचं पार्थिव जे आहे ते आता विद्या प्रतिष्ठानच्या या आवारामध्ये या परिसरामध्ये इथे पोहोचलेला आहे। हा संपूर्ण परिसर अत्यंत जड अंतकरणानं अशा प्रकारे भारावलेला आहे। भारावलेपण, एक जडपणा या सगळ्या वातावरणामध्ये, एक वेदना, दुःख सगळ्या वातावरणामध्ये पाहायला मिळत आहे। ज्यांना या अंतिम यात्रेमध्ये सहभागी होता आलं नाही, या सगळ्यांसाठी ही दृश्य आपण TV9 वर या ठिकाणी दाखवतो। या अंत्ययात्रेमध्ये आपण सहभागी झालेला आहे। अजित पवार यांचं कर्तृत्व, त्यांचं नेतृत्व या सगळ्याचा सन्मान या निमित्तानं, या अंत्ययात्रेच्या निमित्तानं अचेतन देहाला देण्यात येणारी ही मानवंदना, हे प्रेम पंचत्वात विलीन होईपर्यंत इथपर्यंत दिली जाणारी अशी ही साथ। एक संवेदनशील, उमद्या स्वभावाचा नेता, हसऱ्या चेहऱ्याचा नेता, कधी दबंग तर कधी मृदू असा हा नेता। हा नेता फक्त दर्टावायचाच नाही, तर संवेदनशीलपणे सांभाळून सुद्धा घ्यायचा, चांगले सल्लेही द्यायचा। जर कोणी चुकत असेल तर त्या ठिकाणी त्यांना रोखायचा सुद्धा। आणि त्यामुळेच प्रशासनावर त्यांचा एक वेगळाच धाक होता, त्यांचा एक वेगळाच दरारा होता। सकाळी 6 आणि 6:30ला ज्यावेळेला ते विकास कामांचा आढावा घेण्यासाठी फील्डवर उतरायचे, त्यावेळेला अधिकाऱ्यांचे धाबे सुद्धा दणाणून जायचे। अजित पवार अनेकदा वेळेआधीच एखाद्या ठिकाणी उपस्थित असायचे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या ठिकाणी बारामतीच्या रनवेजवळ, आणि इथे आता काही वेळातच अमित शहा हे देखील पोहोचणार आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अजितदादांच्या अंत्यविधीवेळी उपस्थित राहत आहेत। अंतिम दर्शन अजित पवार यांचं घेण्यासाठी, अजित पवारांच्या पार्थिवाचं घेण्यासाठी अमित शहा देखील या ठिकाणी पोहोचत आहेत। त्यासाठी प्रोटोकॉल म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी दाखल आहेत आणि आता अमित शहा बारामतीमध्ये पोहोचलेले आहेत। ही थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय की केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे देखील या ठिकाणी पोहोचले आहेत। सहकार मंत्रालय अमित शहा यांच्याकडे आहे आणि त्यामुळे अजित पवार आणि अमित शहा यांच्या बऱ्याचदा भेटीगाठी होत होत्या। तसंच सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर सुद्धा अजित पवारांनी अनेकदा अमित शहा यांची भेट घेतलेली होती।